बातमी पंढरपुरातून. पंढरपुरातील नामसकीर्तन सभागृहाचं काम रखडले. सभागृहाचं काम 2017 पासून अपूर्ण आहे. निधीअभावी काम रखडल्याची माहिती समोर येते आहे. 2017 पासून सुरू असलेल्या सभागृहाचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी. पाहूया. मी आता उभा आहे पंढरपुरातील सुंदर वास्तूची ओळख निर्माण झालेल्या नामसंकीर्तन सभागृहासमोर. आपण पाहत असाल हे नामसंकीर्तन सभागृह आहे. 2017 साली या सभागृहाचं काम सुरू झालं. निधी मिळत होता तेव्हा काम होत राहिलं, मात्र आघाडी सरकारच्या काळात निधी मिळणं बंद झाल्यामुळे काम ठप्प झालं. महायुतीचं सरकार आल्यानंतर 20 कोटीचा निधी उपलब्ध होईल आणि हे काम पूर्ण होईल असं वाटलं होतं, मात्र अद्यापर्यंत तो निधी उपलब्ध झालेला नाहीये. भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी 20 कोटीच्या निधीची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे तो निधी मिळावा आणि हे लवकरात लवकर ह्याचं काम पूर्ण होऊन ही वास्तू सर्वसामान्यांसाठी खुली व्हावी असे सर्वांचे मत आहे. ही वास्तू खुली होणं, सर्वसामान्यांसाठी सुरू होणं अतिशय महत्वाचं आहे, कारण ही नगरपालिकेची वास्तू आहे आणि त्यामुळे अल्प दरात ही वास्तू शुभ कार्यासाठी, आध्यात्मिक कार्यक्रमासाठी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणूनच प्रशांतराव परिचारक यांनी जी मागणी केलेली आहे त्याची दखल घेऊन सरकारने लवकरात लवकर हा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.